मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आमचा तुमच्या दोघांशीही काहीही संबंध नाही. अगं तू बोलल्याने संबंध तुटत नाहीत. तू विसरलीस का? हा तुझा मुलगा आहे आणि ही तुझी आता सून आहे. का असं काय करतेस? तुमचं नातं आहे, कसं विसरतीस तू? अगं तुला त्यांना स्वीकारावंच लागेल आणि तू कशी स्वीकारत नाहीस ना तेच बघते मी. करा, सगळे प्रयत्न करा. माझा निर्णय ठाम आहे आणि तो कधीही बदलणार नाही. आशू, हिच्याबद्दल जे काय बोलत होते ना ते अगदी बरोबर बोलत होते. बघितलंस ना शुभूची मम्मी कशी वागत होती? टिपिकल सिरियल मधल्या सासूसारखी वागत होती. मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे मी आशूला इथे 1 मिनिट सुद्धा थांबू देणार नाही. अहो पम्मीजी, मग कुठे जाणार आता? अरे मी तुमची जबाबदारी घेतलीये, माझ्या घरी चला. आणि हो, जोपर्यंत शुभूची मम्मी स्वतःहून तुम्हाला घ्यायला येत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. नाही मम्मी, अगं आतापर्यंत तू आमच्यासाठी खूप केलंय. आता मी ह्या घरची सून आहे, त्यामुळे मी हे घर सोडून ह्या इथल्या आवारातून कुठेही जाणार नाही. हे बघा अश्विनी, मला कळतंय पण आई आपला स्वीकार करत नाहीये आणि तिच्या परवानगीशिवाय घराच्या आत कसं जाणार? आणि आता कुठे जाणार आपण? हे बघा, काही दिवस तरी ना आपल्याला कुठेतरी राहावं लागणारच आहे. फोटोग्राफर, आई आपल्याला आज ना उद्या नक्की स्वीकारतील. असं समजा की ही आपली परीक्षा आहे. या इथे भर थंडीत उन्हातानात विना चक्राचं राहायला तयार आहे, पण मी इथून कुठेही जाणार नाही. OMG, बघितलंस मंदार, तुझ्या भावामुळे केवढा मनस्ताप झाला आईंना. बिचाऱ्या आई. आई, मी तुमच्यासाठी छान चहा करू का? नकोय. आई आलं घालून बनवते ना, डोकं दुखत असेल ना लगेच थांबून जाईल. कविता, नकोय मला चहा, आणि मला वीट आलाय तुझ्या त्या चहाचा. बघितलंस मंदार, त्या पम्मी आणि अश्विनीमुळे आईंना बिचाऱ्यांना काही खावं प्यावंसं वाटत नाहीये. नुसता ताप दिलाय ह्या बाईने डोक्याला. अगं कविता, पण बाहेर शांतता आहे आता. ह्या पम्मी ती कुठे गेल्या लढाई अर्धवट टाकून? हा ना, कुठे गेला काय माहित? गेल्या काय घरी? नाही नाही नाही, त्या घरी नाही जाणार. हा का? अरे मग गेल्या कुठं? त्यांना कळलं असेल ना आता की आई आपल्या निर्णयावर ठाम आहेत म्हणून. मग कशाला आरडाओरडा करतील आता? प्रश्न त्यांच्या आरडाओरडा करण्याचा नाहीये, शुभंकर आणि अश्विनी यांच्या राहण्याचा प्रश्न आहे. असेच थांबणार का ते बाहेर? बाबा, अहो बाहेर कशाला थांबतील ना ते? बाहेर कशाला थांबतील? त्यांची ती कैवारी आहे ना पम्मी, ती करेल त्यांची सगळी व्यवस्था. हो की नाही हो आई? ती करेल ना त्यांची सगळी व्यवस्था. मी आलेच. गाईज, पम्मी इज बॅक. पम्मी ती कुठे होतात तुम्ही? पम्मी कारणाशिवाय कुठे थांबत नाही आणि कारणाशिवाय कुठे जातही नाही. मग काय कारण? आशू, आशू तू म्हणाली होतीस ना की भर उन्हात थंडीत विना छताची तू राहायला तयार आहेस, पण ही पम्मी दीदी तुला विना छताची राहू देणार नाही. तरी तू इथेच राहशील, तेही तुझ्या शुभू सोबत. कसं? या रे.
मुलगा शुभंकर नगरकर त्याच्या बायको सोबत सौ अश्विनी शुभंकर नगरकर सोबत इथेच तळ ठोकून राहणार आहे. आशु शुभू, तुम्ही आता इथेच तंबू ठोकून तुमचा संसार थाटणार आहात. नाही पम्मीदी, नको. का नको? तुम्ही घरात कुठे राहणार आहात? तुम्ही घराच्या आवारात राहणार आहात. आणि हो, तुम्हाला कोणीही अडवणार नाही, कारण तुमचाही या घरावरती तितकाच अधिकार आहे. मम्मीजी नको, त्यापेक्षा आम्ही बाहेर घर बघतो. अश्विनी, मला कळतंय की तुम्ही या घरातील एक सदस्य आहात, पण जोपर्यंत आईचा राग निवळत नाही ना तोपर्यंत आपण बाहेर कुठेतरी थांबू. आणि मग येऊ परत. पण का? शुभू, अरे तुझं घर असतं ना, तुला बाहेर राहायची काय गरज आहे? हे बघ शुभू, तू जर बाहेर राहायला गेलास ना तर तुझे आणि तुझ्या घराचे संबंध हळूहळू तुटतील. शुभू, अरे आपल्याला नाती तोडायची नाहीयेत, जोडायची आहेत. त्यामुळे तू इथेच राहा. हा आवार सुद्धा घराचाच एक भाग आहे आणि तुम्ही सुद्धा. शुभू, हे बघ, मला तुमच्या दोघांचा सुखी संसार बघायचाय आणि इतरांना सुद्धा दाखवायचंय, ज्यामुळे समोरच्या स्टोनला पाजर फुटेल. स्टोनला नाही हो, दगडाला दगडाला पाजर फुटेल. अर्थ एकच आहे ना, पाजर फुटल्याशी मतलब आहे. शारदा, अगं उगीच लोकांना तमाशा नको. तसंही ते घरासमोर राहणारच आहेत ना, त्यापेक्षा त्यांना घरात राहू दे की. हा म्हणजे हवं तर तू त्यांच्याशी एक शब्दही बोलू नको. एकतर ते दोघे घरात राहतील किंवा मी घरात राहील. आणि मी जर घरात नाही राहिले तर ही अशी समोरही नाही राहणार. बाबा, हे बघा, आईने या घराला कितीतरी संकटातून सावरलंय, त्यामुळे आई या घरातून कुठेही जाणार नाही. आम्ही दोघं इथेच बाहेर थांबू. बघ बघ शारदा, तुझा बाळ तुझा विचार करतोय. खरे तर हा विचार त्यांनी आधीच करायला हवा होता. नवीन संसाराची सुरुवात आणि दोघांच्याही घरचे नाहीयेत. अगं रडू नकोस, असं काय करतेस? तुझी आई नसली, तुझी सख्खी बहीण जरी नसली तरी मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना. मी आहे ना
तुझ्या बरोबर कायम, तुझी पम्मी दीदी. आणि शुभंकर पण मला भावासारखा आहे. बघ, आम्ही सगळे तुमच्या दोघांच्याही बाजूने आहोत. मग आणखी काय हवंय? तुम्ही आहातच आमचे, पण आम्हाला आमचं पूर्ण कुटुंब हवंय. आशू अगं, तू काळजी करू नकोस. लवकरच तुम्हाला सगळे स्वीकारतील. आणि तुला आयुष्यभर तंबूत थोडी राहायचंय. मी आहे ना. मी तुला सासूरवास भोगू देणार नाही. अगं आत्ता रडून काय उपयोग आहे? अगं बाई, अशा पोरींना काय कमी सासूरवास नाही भोगावं लागत बघ. सासूचा नकार असताना सून बनून जाणं म्हणजे बकरीने गवत खायला वाघाच्या गोव्यात जाण्यासारखं आहे बघ. तुला सांगते, माझी एक भाची अगो, अगं तिने सुद्धा असंच पळून जाऊन लग्न केलं अगो. अगं तुला सांगते आशूची आई, अगो तिच्या सासूनी तर गरम उलटण्याचे चटके दिले तिच्या हातावर. तरी मी तुला आधीपासून सांगत होते, पोरीला एकटीला शहरात कामाला पाठवू नको, तिला एकटीला कुठं सोडू नको. पण तू माझं ऐकलं नाही. बघ आता काय झालं ते. मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा मला आधी तर विश्वासच बसला नाही. अगं आपली आशू असं करूच कसं शकते? मी पुन्हा पुन्हा विचारलं, आशूच पळून गेली का, आशूच पळून गेली का? म्हणजे अख्ख्या गावाला कळलं? आता अशा गोष्टी काय लपून राहतात वय? बरं आता पोरगा तरी चांगलं कामधंदा करतो की नाही? नाहीतर खाण्यापिण्याचे पण वांदे. प्रोफेसर आहे, चांगलं मोठं घर आहे त्याचं. मग पळून जाऊन का ग लग्न केलं? मुलाच्या घरातून नकार होता का? मुलाच्या घरातून नकार असेल मग त्या दोघांना घरात घेतलं नसणार. मग काय उपयोग एवढा मोठ्या घराचा? तर कुठं राहत असतील का ते दोघं? अगे चंदा मामी, काय चाललंय काय तुझं ग? आल्यापासून पाहते तोंडाचा पट्टा नुसता सुरूच. अगं बघतीये ना तिच्याकडं, काय अवस्था आहे तिची. अगं मी कुठं घाबरवते तिला? थांब, मीच देते तिला पाणी. काही गरज नाहीये, देते मी. तू ना आधी तुझ्या घराचं बघ. अगं तुझं पोरग दर 4 दिवसांनी नवीन पोरीला घेऊन फिरतय गाडीवर. त्याला एसन घाल आधी. अय, माझ्या मुलाबद्दल भलतं सलतं काही बोलू नको, सांगून ठेवते तुला. त्याच्यावर माझं सगळं लक्ष आहे. त्याची काळजी तू नको करूस. स्वतःच्या बहिणीची काळजी करा आधी. येते का आशुचाई? यांना धीर द्यायला जावा तर वरतून हेच आपल्याला ऐकवणार. काय उपयोग नाही तर थांबून. अगं जा ना मग, जा. काही गरज नाहीये तुझी. हा जाते जाते. अगं आता कशाला रडतीस ग? आता रडून काही उपयोग नाहीये. चुकलीस ग पोर, पण काळजी वाटते ग. आई आहे ना, तोंड बघणार नाही असं सांगून आले होते ग तिला मी. पण असं नातं तुटू शकतं का? आता तिला तिथं तरी सुखाने राहू दे. आता तिला सासरी सुख तरी मिळू दे. आता ती बाई त्यांना घरात घेते का नाही काय माहिती. तुला काय वाटतं ती खडूस बाई त्यांना घरात घेईल का? देवा, तिच्या या नव्या वाटेवर कायम पाठीशी राहा. तिचा संसार चांगला होऊ दे, ती सुखात नांदू दे. गणपती बाप्पा! मोरया! शाहजहां ने मुमताज के लिए ताजमहल बनवाया. शाहजहां ने मुमताज के लिए ताजमहल बनवाया और मैं तुम दोनों के लिए तंबू बनवाऊंगी. बेकार, एकदम बेकार. वाह पम्मी मॅडम, वाह, एकदम ढगात. पण पम्मी मॅडम, ते तंबू बांधण्यासाठी बांबू कुठून आणायचे? केकू, आशू शुभू, तुम्ही ना खूप लकी आहात. तुमच्या तंबूच्या भूमिपूजनासाठी खूप मोठी ऍक्ट्रेस आली आहे. पम्मी मॅडम, कोण
येणार आहे, तुम्ही सांगितलं ना आम्हाला. केकू अरे हा मम्मी मॅडम, अरे वा, बेकार बेकार एकदम बेकार. तुम्हाला माहितीये मी ना या भूमिपूजनासाठी 4 वेब सिरीज सोडल्यात आणि 2 टी स्टॉलचे ओपनिंग सुद्धा. आता हा पहिला घाव आणि तुमच्या घराचं भूमिपूजन झालं. मम्मी मॅडम, पण प्लॅन काय? केकू मेरे दिमाग में सब कुछ चलता है. स्वप्न दिवस रात्री पडावे
जसे शिंपला मोती जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती कुणी हे हसुनी सांगून कानी जाते तुझं माझं जमते जमते तुझं माझं जमते तुझं माझं जमते जमते